नमस्कार मंडळी, आपल्या एका गावच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. आता बघा मी साडी नेसली आहे आणि आता आम्ही चाललो आहे. माझे सबस्क्रायबर आहेत परब म्हणून ओरसचे, म्हणजे राहतात मुंबईला ते. त्यांच्याकडे ना आज मंदिरात पूजा आहे, म्हणजे काय हा कार्यक्रम. तर काल ते आले आमच्याकडे आमंत्रण द्यायला, तर त्याची क्लिप ना मी व्हिडिओत ॲड करते पुढे. तर त्याने आज मला बोलवलं आज की तुम्ही या पूजेला म्हणून तिकडे मंदिरात या. तिकडे आम्ही चाललो आहे. आजच पाऊस ना सकाळपासून लागतो आहे. आम्ही गाडीने नाही जाणार, भिजायला बोलायला म्हणून चाललं, रिक्षा सांगितले. मग रिक्षाने आम्ही जाणार, बघा पाऊस थांबतच नाही. आणि हा व्हिडिओ मी अगोदर अपलोड करणार आहे. ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ आपले आहेत, त्याला वेळ लागतो, जरा कामं पण असतात. त्याला आता आपण जाऊया पूजेला, तिकडचं आपण शूट करूया. तिथे मी जास्त काय बोलणार नाही, फक्त शूट करणार, नंतर ऑडिओ टाकेन. गावचे व्हिडिओ आपल्याला खूप असणार, लॉंग शॉर्ट पण आणि रेसिपीचे पण. सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, कमेंट करा, लाईक करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करा. माझे सबस्क्रायबर घरी आलेत भेटायला. नाव सांगा. हां, नितीन महादेव परब ओरसलाच आणि राहतात. आमचे जुने सहकारी, त्यांची भेट घेण्यासाठी खास आलो. आणि संजीवनी ताई वरचेवर व्हिडिओ टाकतात. आमची विशेष संजीवनी ताईची सबस्क्रायबर आहेत आणि एकदा वरचेवर. येऊन गेले तेव्हा आम्ही नव्हतो, हो. आता ते आले पुन्हा भेटायला. मंडळी, आपल्या यूट्यूब फॅमिलीमधले एक मेंबर म्हणजे हे परभू आहेत ना, ते आम्हाला भेटायला आलेत. आणि खास कारण म्हणजे त्यांच्या इथे ना उद्या रवळनाथाच्या मंदिरात सत्यनारायणची पूजा आहे, त्याचं आमंत्रण द्यायला. आणि ते आलेत ना तर खूप आनंद आला. म्हणजे पहिलेच सबस्क्रायबर माझ्या घरी आलेत. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही फक्त माझे सबस्क्रायबर नाही, माझं कुटुंब आहात. आणि असंच प्रेम तुमचं असू द्या. आणि मला फॅमिली व्हिडिओ असतात. हो, फॅमिली व्हिडिओ. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कोकणात तर तुम्ही सौंदर्य भरपूर मस्त रेसिपी पण सबस्क्रायबर. कोकणातल्या रेसिपी असतात. ताई मुंबईला आहेत, त्यांनी ना व्हिडिओ कॉल केलेला. त्यांच्याशी बोलून मला ना खूप आनंद झाला. काय बघितलं मी, मला दाखवलं धुरीनी त्याची. आपले धुरी आहेत ना विजय. हो हो, आज आज जातो. कालची क्लिप मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केली. आणि पाऊस बघा किती सकाळपासून पडतोय. खूप कोसळला, आता पण लागतोय बघा. बघा रिक्षाने चाललो एकनाथ भाऊंच्या. बसले रिक्षात जा, बसला. चला एकनाथ भाऊ, नमस्कार. होय होय, तुमचं पण काढूया. हे आमचे प्लंबर सावंत. होय होय. हो, नमस्कार साहेब. हो, नमस्कार नमस्कार. बरे आहात ना? हो, बरे आहात तुम्ही ना? होय, व्यवस्थित. आज लवकर? हां ना, आज गेलो नव्हतो, आता रेशनवर गेलो. आता मी चाललो ओरसमधील रानबांबोळी गाव. तिथे ना श्रीदेव रवळनाथाचा ना 16वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने सत्यनारायणची पूजा ठेवली. त्या पूजेसाठी सत्यनारायणची पूजा ना सकाळी झाली, आणि आता मी दुपारी चाललो आहे. आणि त्याने काही फोटो आणि व्हिडिओ पाठवले, ते मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड करते. हे बघा, आता आम्ही आलो रानबांबोळीला, श्रीदेव रवळनाथाच्या मंदिराजवळ. आणि आजूबाजूचा परिसर ना खूप सुंदर, शांत आणि स्वच्छ आणि हिरवागार आहे. आणि या परिसरात ना मी बघितलं तर आजूबाजूला ना छोटी मोठी मंदिर आहेत, ती पण आपण पाहूया. चला, आता पहिला आपण रवळनाथाच्या मंदिरात प्रवेश करूया. आणि हे बघा, हे परब भाऊ, ते आमचे ना आतुरतेने वाट बघत होते. खूप वेळा फोन केला. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आतलं वातावरण अगदी भक्तिमय आणि प्रसन्न वाटलं. श्रीदेव रवळनाथ या गावचे ना जागृत देवस्थान आहे.
इथला जत्रोत्सव ना खूप प्रसिद्ध आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा, रक्षण करणारा, म्हणून या देवाची खूप मोठी महती आहे. श्री देव रवळनाथाच्या दर्शनासाठी खूप दूरदूरून भाविक येतात. मुंबईवरून पण खूप लोक आता पण आलेत. येणाऱ्या सर्व भाविकांना देवाचा प्रसाद, महाप्रसाद श्रद्धेने दिला जातो. आणि या मंदिराबद्दल मी ना खूप ऐकून होते. म्हटलं तर राजयोगाने इथे दर्शनाचा योग आला आणि हे ना मंदिरात ते भक्तिमय वातावरण बघून मन प्रसन्न झालं आणि आनंद पण खूप झाला. सत्यनारायणाची पूजा ना सकाळी झाली आणि पाऊस पण बाहेर पडतो, त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. आणि आता ना महाप्रसाद आहे. चला तर मग आपण श्रीदेव रवळनाथाचे मनोभावे दर्शन घेऊया आणि आजूबाजूला तुम्हाला परिसर पण दाखवता येईल. ती छोटी मोठी मंदिरं तिथे पण जाऊया. समोर बसल्यात ना ते ह्या गावचे ना सरपंच आहेत. परब भाऊने ओळख करून दिली. श्री देव रवळनाथाच्या मुख्य मूर्तीवर इतरही काळा पाषाणातल्या देवांच्या मूर्तींना सुंदर हार, वस्त्र आणि फुलांनी अतिशय भक्तिभावाने सजवलं आहे. देवांच्या या सुंदर आणि प्रसन्न रूपाचे दर्शन घेताना मनाला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळतं. रानबांबोळी गावचे नवसाला पावणारे हे देवस्थान भक्तांसाठी आस्थेचे आणि श्रद्धेचे स्थान आहे. आणि या पालखीला विशेष आणि धार्मिक महत्त्व आहे. म्हणजे उत्सवाच्या वेळी ना पालखी सजवणं, देवांची भक्तिभावाने मिरवणूक काढली जाते. आणि इथे वरती बघा सुंदररित्या सजवलेले तरंग पाहायला मिळतात. म्हणजे या तरंगामध्ये ना देवींचे मुखवटे असून त्यांना ना सुंदर वस्त्र, दागिने आणि फुलांनी अतिशय छान सजवलं आहे. आणि देवीचे सुंदर रूप बघून मन अगदी प्रसन्न होतं आहे. आणि तरंगांना ह्या ना देवस्थानच्या पारंपरिक उत्सवात ना विशेष महत्त्व आहे.
प्रसादी हा ना मला असू दे एक मिनिट आधी आपलं देवदर्शनासोबत महाप्रसादाचा लाभ मिळणं ही ना भक्तांसाठी आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. आणि इथे बघा महाप्रसादासाठी ना पंगत बसलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे गावातील मंडळी आणि बाहेरून आलेले भाविक मोठ्या आपुलकीने ना महाप्रसादासाठी बसले आहेत. महिलांची आणि पुरुषांची वेगळी पंगत आहे. सर्वजण भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि प्रेमाने प्रत्येकाला वाढलं जात आहे. आणि ह्या महाप्रसादाच्या पंक्तीतून गावातील एक कोपा आपुलकी देवप्राप्ती असलेली श्रद्धा सुंदरपणे पाहायला मिळते. देव गिरोबा बाजूलाच आहे मंदिर. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला जी मंदिर आहेत ना ती पण खूप सुंदर आहेत. डॉक्टर आहे तुम्ही? अच्छा अच्छा. इथेच गावात कुठे? इथे लहान मुंबईला आहे, सिंधेवाडीत राहायला आहे. आडनाव का तुमचं? आईर आहे. पण आहे. अच्छा अच्छा हां. आता मी महाप्रसादासाठी बसले आणि महाप्रसादामध्ये काय काय तुम्हाला दाखवते. बस बस बस. बोलवल्याबद्दल चला बरं आलं. चला बाई. हा हा चला चला. चला चला. हा 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 चला ओके. हा चला बाय बाय. चला चला. ताईंना सांगा. हा हा. हा तर बघा मी आता घरी आलो. इथे पाऊस होता आता थांबला पाऊस. घरी आल्यावर थांबला. पाऊस होता नंतर एवढं म्हणजे आवडीने आम्हाला बोलवलं. जाऊन आलो ते बोलावलं. पहिला विचार केला सकाळी खूप पाऊस होता एवढं जायला मिळतंय की नाही. अर्धा तास अगोदर आम्ही ना तयारी करून होतो. श्री देव रवणाचा आशीर्वाद संपूर्ण कार्यक्रम खूप छान आणि उत्साहात पार पाडला. रवणाचा आशीर्वाद सर्वांना सदैव राहावं हीच मनापासून प्रार्थना.